उरणच्या राजकीय इतिहासात प्रथमच विद्यमान आमदार आणि तहसीलदारांचा लोकांकडून हुरियो करण्यात आला। गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये भाजपचे विद्यमान आमदार महेश बालदी आणि उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांचा हुरियो करण्यात आला। दोघांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, निषेध आणि ओरड करण्यात आली। उरण तालुक्यात सध्या प्रशासकीय सेवा पूर्णपणे डळमळीत झाली। महसूल, महावितरण, आरोग्य सेवा, वाहतूक कोंडी, रस्ते, पोलीस, पंचायत समिती, तलाठी, ग्रामसेवक यांच्या विरोधात जनता संतप्त आहे। उरण तालुक्यात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे। खुलेआमपणे गुटखा, चरस, गांजा, दारू यांसह अंमली पदार्थांची विक्री टपरी, दुकाने, हॉटेल, ढाबे येथे होत आहे। आरोग्य सेवेचे 3-13 झाले आहेत। सरकारी रुग्णालयात पुरेसे डॉक्टर, नर्स, भूलतज्ञ, प्रसूतीगृह नाही। रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे। खोपटा मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होते। 5 वर्षात पंचायत समितीने आमसभा घेतलेली नाही। तलाठी आणि ग्रामसेवक यांची सेवा लोकांना मिळत नाही। कायदा सुव्यवस्थेचा महत्त्वाचा प्रश्न यांसह अनेक विषय घेऊन उरण तालुक्याचे प्रमुख म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने तहसीलदारांना, सर्व शासकीय अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन बैठकीची मागणी केली होती। 24 जुलैला बैठक घ्यावी अशी शिवसेनेची मागणी होती। मात्र तहसीलदारांनी कोणाच्या तरी दबावाखाली येऊन 24 जुलैची बैठक रद्द केली। त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने 8 ऑगस्ट रोजी उरण तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा खणखणीत इशारा दिला। त्यावर उरण तहसीलदारांनी 6 ऑगस्ट रोजी उरण शिवसेनेला पत्र पाठवून मोर्चा स्थगित करण्याची विनंती केली। त्याचबरोबर या पत्रात तहसीलदार हे प्रशासकीय प्रमुख नसल्याने शासनाच्या सर्व विभागांची आढावा बैठक तालुका स्तरावर घेता येणार नाही असे कळविले। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या संतापात अधिकच भर पडली। हा संताप आजच्या मोर्चात लोकांच्या तोंडून बाहेर पडला आणि उरणमध्ये पहिल्यांदाच आमदार आणि तहसीलदारांचा हुरियो करण्यात आला। मोर्चानंतर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या शिष्टमंडळाला उत्तरे देताना तहसीलदारांसह अधिकाऱ्यांची तत्तपप्प झाली। यावेळी जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार मनोज शेठ भोईर, माजी जिल्हा प्रमुख व JNP कामगार विश्वस्त दिनेशभाई पाटील, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, तालुका प्रमुख संतोष ठाकूर कमालीचे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। शिवसेनेच्या आजच्या मोर्चात उपजिल्हा प्रमुख नरेश राहळकर, माजी तालुका प्रमुख BN डाकी, माजी पंच सदस्य हिराजी घरत, दीपक भोईर, आक्रमक युवा नेते रुपेश पाटील, माजी सभापती विश्वास म्हात्रे, महिला आघाडीच्या भावना म्हात्रे, ज्योती म्हात्रे, मनीषा ठाकूर, रंजना तांडेल, मुमताज भाटकर, विद्यार्थी सेनेचे रोहिदास पाटील, कोपरोलीचे माजी उपसरपंच नीरज पाटील, शाखाप्रमुख रवी म्हात्रे, माजी शाखाप्रमुख आकाश म्हात्रे, अशोक घरत, श्याम मोकाशी, नंदन म्हात्रे यांसह शिवसैनिकांचा मोठा सहभाग होता। तहसीलदार साहेबांच्या मनामध्ये कदाचित असं वाटत असेल की ह्या उरण तालुक्यातला विरोधी पक्ष हा संपुष्टात आलेला आहे, त्याच्यामुळे सत्ताधारी सांगतील तसं वागण्याचा त्यांनी प्रयत्न केला। पण आज तुमच्या माध्यमातून उरणच्या शिवसैनिकांनी दाखवून दिलं की ह्या उरण तालुक्यातला प्रशासकीय अधिकारी जर मुजर वागत असेल तर त्या अधिकाऱ्याला जाब विचारण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे आणि ती खऱ्या अर्थाने आम्ही यशस्वी केली। 50 खोके। शिवसत्ता टाइम न्यूज ब्युरो उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।